प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रियानं, आपण प्रत्येकजण पुन्हा एकदा या दुसऱ्या शुक्रवारी कॅरिझमॅटिक प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत आणि परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या जिवंत देवाची आपण स्तुती करणार आहोत, ज्या परमेश्वराने विश्व निर्माण केलं, ज्या परमेश्वराने प्रत्येक मानवजात निर्माण केली. माझ्या प्रियानो, यशाया अध्याय 43:21 मध्ये परमेश्वर म्हणत आहे, मी निर्माण केलेली माझी लोक माझं स्तवन करतील, माझी स्तुती करतील. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, ज्या परमेश्वरानं आपल्याला निर्माण केलं, घडवलं, उत्पन्न केलं, त्या परमेश्वराची इच्छा आहे की त्या प्रत्येक मानवानं माझं स्तवन, माझी स्तुती आणि माझा गौरव करावा. म्हणूनच स्तोत्रकार अध्याय 103 मध्ये म्हटल्याप्रमाणे आपण आपला एक हात छातीवर ठेवूया आणि उजवात उंच करून त्या माझ्या मागे स्तुतीचे शब्द म्हणूया. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रकटीकरण अध्याय 19 वचन 1 ते 6 मध्ये जर आपण वचन वाचलं, तेथे देखील प्रभूचं वचन संत योहान आपल्याला साक्ष देऊन सांगत आहे, मी स्वर्गामध्ये जनुसमुदायाची मोठी एक वाणी ऐकली. ती वाणी म्हणाली, हालेलुया. होय माझ्या प्रियानो, स्तोत्र संहिता अध्याय 19 वचन 1 आणि 2 मध्ये देखील आपण वाचतो की दिवस आणि रात्र, चंद्र, सूर्य, तारे, हे संपूर्ण निसर्ग त्या परमेश्वराची स्तुती करीत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज आपण देखील त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याच्या चरणाजवळ एकत्र जमलो असताना आपण उल्हासाने, आनंदाने, उत्साहाने सर्व संत गणाबरोबर, दूत गणाबरोबर, या सृष्टीत असलेल्या सर्व निसर्गाबरोबर त्या परमेश्वराची स्तुती करूया आणि उत्साहाने, आनंदाने स्तुतीच्या गीतामध्ये सहभाग घेऊन त्या परमेश्वराच्या नावाला आपण उंचावूया. आपण गीत घेणार आहोत, येशूने हमें छुड़ाया आहे. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से. हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया.
जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। हालेलुया 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 हालेलुया। Praise the Lord. प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आज आपण त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये एकत्र जमले असताना त्या परमेश्वराची आपण स्तुती केलेली आहे. माझ्या प्रियानो, स्तोत्र संहिता अध्याय 146 मध्ये वचन 1 पासून स्तोत्रकार म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्रे गाईन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, पुढे यशाया अध्याय 49:15 मध्ये परमेश्वर सांगत आहे की आपल्याला जन्म देणारे आई विसरून जाईल, आपले नातेवाईक, आपले मुलं बाळ किंवा आपले संगी सोयरे, आपले कुटुंब आपल्याला विसरून जाईल, पण तो परमेश्वर सांगत आहे मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियाने, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमी साथ देणारा परमेश्वर तोच प्रभू येशू ख्रिस्त. त्याला आपण या गीतामध्ये रुंचावूया आणि परमेश्वराला सांगूया की तूच माझा साथ देणारा परमेश्वर आहेस. यीशु साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा.
साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा शांतीदाता तुम्हीच हो शक्तिदाता तुम्हीच हो 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 येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा चमत्कारी तुम्हीच हो आज्ञा करता तुम्हीच हो 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 येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा मेंढपाळ तुम्हीच हो रक्षण करता तुम्हीच हो 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 येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा तो सांभाळ करणारा येशू सांभाळ करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा येशू साथ देणारा जीवन सुखमय करणारा 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 हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं आपण त्या जिवंत देवाची आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराची
त्याचा पुत्र प्रभू येशूची आपण स्तुती केलेली आहे. काही क्षण आपण आपल्या जागेवरती बसूया, आपले डोळे बंद करूया आणि आपले दोन्ही हात उघडे करून आपल्या मांडीवर ठेवूया आणि त्या पवित्र आत्म्यासाठी आपण विनंती करूया. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 मध्ये ओवी 15 मध्ये प्रभूचं वचन आपल्याला सांगते, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं आपण डोळे बंद करून त्या पवित्र आत्मा आपल्यावर उतरून यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. बाप्तिस्माच्या वेळी क्रिसमस संस्काराच्या वेळी आपल्याला मिळालेला पवित्र आत्मा आपल्या वाईट कृत्यामुळे कधीतरी आपल्याला त्याचा कधी कधी अनुभव होत नाही, पण आज आपण विश्वासानं त्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करूया. जो पवित्र आत्मा ख्रिस्तांचे कृत्य अध्याय 2 मध्ये म्हटल्याप्रमाणे मांडीवरच्या खोलीमध्ये शिष्यावर उतरला, तोच पवित्र आत्मा या क्षणाला आपल्यावरती उतरून यावा म्हणून आपण विश्वासानं या गीतामध्ये सहभाग घेणार आहोत. जसं मत्ती अध्याय 3:16 मध्ये म्हटल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने यार्दन नदीत बाप्तिस्मा घेतला तेव्हा आकाश उघडलं आणि कबुतराच्या रूपामध्ये पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. आज तोच पवित्र आत्मा या क्षणाला आपल्या प्रत्येकावर उतरून यावा म्हणून आपण विश्वासानं या पवित्र आत्म्याच्या गीतामध्ये सहभाग घेऊन त्या पवित्र आत्म्याचा आपण स्वीकार करूया. आपलं गीत असेल आवो पावन आत्मा, पान नंबर 24.
तू है मेरा जीवन, तू है मेरी शांति, तू है मेरा जीवन, तू है मेरी शांति। ओ पावनात्मा मेरे जीवन में आ, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ। आओ पावनात्मा मेरे जीवन में आ, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ। तू है मेरा रास्ता, तू है मेरी मंजिल, तू है मेरा रास्ता, तू है मेरी मंजिल, तू है मेरा रास्ता, तू है मेरी मंजिल, तू है मेरा रास्ता, तू है मेरी मंजिल। आओ पावनात्मा मेरे जीवन में आ, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ। आओ पावनात्मा मेरे जीवन में आ, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ। हालेलुया, 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 हालेलुया। Hallelujah, hallelujah,
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या प्रियानो, आपण त्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये एकत्र जमलो. काही क्षण आपण सर्वजण आपल्या जागेवरती बसूया. बेनसीर अध्याय 38:9 मध्ये प्रवक्ता म्हणत आहे, प्रभूचं वचन सांगत आहे, मुलं तू आजारी असताना आजार कर, दुर्लक्ष करू नकोस, तर प्रभूची आराधना कर आणि तो तुला बरं करेल. माझ्या प्रियानो, काही क्षण आपण शांत बसूया. आपले डोळे बंद ठेवूया. आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर उघडे ठेवूया किंवा आपण हात जोडूया किंवा छातीवर ठेवूया. पण आपण शांत राहून आपल्या जागेवर असताना आपण त्या मनातल्या मनात येशू 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 या पवित्र नावाला हाक मारूया. कारण येशूचं नाव हे स्वर्गीय नाव आहे. त्या नावामध्ये मुक्ती आहे, शांती आहे, आनंद आहे, आरोग्य आहे, सुख आहे. त्या प्रभूच्या नावाला आपण थोडा वेळ आपल्या मनामध्ये जपूया आणि 5 मिनिटे आपण शांत राहून प्रभूच्या आराधनेमध्ये आपण सहभागी होऊया.
हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या शुक्रवारपासून आपण प्रार्थनेला सुरुवात केलेली आहे आणि चांगला रिस्पॉन्स लोकांकडून आपल्याला मिळालेला आहे. लोक खूप आनंदी आहेत. तर प्रत्येक शुक्रवारी आपण ही प्रार्थना करत आहोत. गेल्या शुक्रवारी काही लोक चर्चमध्ये आलेली संध्याकाळी 7 वाजता. तर आपण चर्चमध्ये न येता आपण ही प्रार्थना संघाचा जो काही यूट्यूब आहे त्या ग्रुपवरती, त्या लिंकवरती जायचं आहे आणि तिथून या प्रार्थनेत सहभाग घ्यायचा आहे. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 7लाही प्रार्थना असेल. तर गेल्या शुक्रवारी माझ्या प्रिय बंधू भाविकांनो, आपण ऐकलेलं आहे की प्रभूचं गौरव कशासाठी करायला हवा. हालेलुया, प्रभूचे स्तवन करा, ह्या सगळ्या गोष्टी स्तोत्रसंहिता आपल्याला सांगत आहेत. आणि गेल्या शुक्रवारी मी 135 आणि 136 अशी स्तोत्र आपल्या समोर ठेवली. जो काही बायबलचा अभ्यास आहे तो आपल्या समोर ठेवला आणि आज मी तोच टॉक पुढे नेत आहे. मला गेल्या शुक्रवारचा आणि या शुक्रवारी तुम्हाला सांगायचं आहे की देवाचा गौरव करणं किती महत्त्वाचं आहे. हालेलुया बोलणं किती महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड बोलणं किती महत्त्वाचं आहे. प्रभूचं स्तवन करणं किती महत्त्वाचं आहे. हे मी गेल्या शुक्रवारी स्पष्ट केलेलं आहे. परंतु ह्या शुक्रवारी देखील मी तोच विषय पुढे घेऊन जात आहे की कशासाठी आपण देवाचा गौरव करायला हवा. तर गेल्या शुक्रवारी आपण 135 आणि 136 हे 2 स्तोत्र संहिता अभ्यासलेले आहेत आणि आज आपण स्तोत्र संहिता 146 ते 150 हे स्तोत्र संहिता अभ्यासणार आहोत. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की कशासाठी आपल्याला ख्रिस्ताचा किंवा देवपित्याचा, पवित्र आत्म्याचा, पवित्र त्रिकेचा आपल्याला हालेलुया किंवा स्तोत्र संहिता आपल्याला गावे लागतील. आपल्याला अधिक प्रभूचं स्तवन का करावं लागेल हे सगळं समजून घ्यावं लागेल आपल्याला बायबलमधून, स्तोत्र संहितेतून. तर 146 ते 150 स्तोत्र संहितात सुरुवात या स्तोत्र संहितेची हालेलुयाने झालेली आहे आणि शेवट देखील हालेलुयाने झालेला आहे. म्हणजेच सांगत आहे की प्रभूचं स्तवन करा ऑल द टाइम. प्रत्येक क्षणाला आपल्याला प्रभूचं स्तवन करायचं आहे. तर 146 या स्तोत्रामध्ये किंवा 146 ते 50 या स्तोत्रामध्ये हालेलुया म्हणजे प्रभूचा गौरवच केलेला आपल्याला दिसत आहे. 135 आणि 136 मध्ये देखील आपण तेच पाहिलेलं आहे की प्रभूचा गौरव दिसत आहे. दुसरे जे स्तोत्र संहिता आहेत एकूण 150 स्तोत्र संहिता आहेत. परंतु ह्या व्यतिरिक्त जे स्तोत्र संहिता आहे त्यामध्ये विलाप आहे. म्हणजे त्यामध्ये प्रभूकडे लोकांनी अश्रू ढाळलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतो विलाप करत आहेत लोक, प्रभू विनवणी करत आहेत, प्रभूकडे लोक प्रार्थना करत आहेत. परंतु ह्या स्तोत्रामध्ये 135 आणि 136 आणि 146 ते 150 त्या स्तोत्रामध्ये केवळ प्रभूचा गौरव केलेला आहे, स्तुती केलेली आहे. आणि ही स्तुती कशासाठी करायला हवी ही आपण आता पुढे अभ्यासूया. तर आपल्याला ठाऊक आहे की देवाची स्तुती कशासाठी करावी. देवाने सुंदरसं निसर्ग निर्माण केलेला आहे, निर्मिती केलेली आहे. आपण प्रत्येक जण देवाची निर्मिती आहोत, त्याबद्दल देवाची स्तुती करायला हवी, त्याबद्दल देवाचा गौरव करायला हवा. त्यानंतर आपल्याला ठाऊक आहे की आपण बायबलमध्ये अभ्यासलेला आहे की कशा प्रकारे इस्रायल लोकांची, यरुशलेम लोकांची इजिप्तमधून त्याची सुटका केली. त्यांना मिसर देशातून, इजिप्तमधून त्यांना इस्रायलमध्ये आणलं आणि कशा प्रकारे ते त्रासात होते, छळलेले होते आणि ह्या लोकांना कशा प्रकारे दुधामधाच्या प्रदेशात आणलं, त्याबद्दल स्तुती गौरव करायचा आहे. याचा देखील उल्लेख या स्तोत्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. आपल्याला प्रभू ख्रिस्ताची स्तुती किंवा देवपितेची स्तुती का करायची आहे, कारण तो न्याय कृत्याबद्दल आपल्याला 146 स्तोत्र सांगत आहे. परमेश्वराचा न्याय कृत्याबद्दल उपकार स्तुती म्हणजे प्रभूच्या ठाई न्याय आहे. तो कोणालाही कोणावरही अन्याय करत नाही आणि प्रभू आपल्या सगळ्यांचा न्याय करत असतो. आपल्या चांगुलपणाप्रमाणे जेव्हा आपण चांगले वागतो तेव्हा त्याचं प्रतिफळ आपल्याला प्रत्येकाला मिळतं. त्यासाठी आपण प्रभूचा गौरव करायला हवा. हे असं हे स्तोत्र 146 आपल्याला सांगत आहे. तो न्यायी आहे, तो विश्वसनीय आहे. हे आपल्याला उपकार स्तुतीतून व्यक्त करायचं आहे. विश्वसनीय म्हणजे काय, त्याच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर आपला विश्वासघात प्रभू कधीच करणार नाही. तो न्यायी आहे, तो आपल्याला कधीच दुखवणार नाही, तो आपलं योग्य न्याय करणारच. आपण चांगला केला असेल तर आपल्याला चांगलं मिळणारच. आणि देवावरती विश्वास ठेवणं, आपण व्यक्तीवरती विश्वास ठेवण्यासाठी कधी कधी कमी पडतो, आपला विश्वासघात होतो.
परंतु देव मात्र आपला विश्वासघात कधीच करणार नाही. हे 146 स्तोत्र आपल्याला सांगत आहे. म्हणून प्रभूचा गौरव करावा आपण सतत, की तो विश्वासनीय आहे, तो न्यायी आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्यायला हवेत, म्हणून त्याची उपकार स्तुती करायला हवी. हे 146 स्तोत्र आपल्याला सांगत आहे. त्यानंतर पुढे जाऊया. 146 स्तोत्रामध्ये ओबी 1 आणि 2 या भागामध्ये आपण पुढे अभ्यासणार आहोत किंवा आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे की हे सांगत आहे की आपण मरेपर्यंत ख्रिस्ताची स्तुती करावी, देव पित्याची स्तुती करावी, गौरव करावा. हालेलुया हे शब्द देवाबद्दल आपण सतत म्हणावे, कारण त्या हालेलुया शब्दाद्वारेच आपण देवाचं स्तवन करत आहोत, देवाला धन्यवाद देत आहोत, परमेश्वराची स्तुती करत आहोत आणि मरेपर्यंत माणसाने ती करत राहावी. असंच हे स्तोत्र 146 ओबी 1 आणि 2 आपल्याला सांगत आहे. त्यानंतर पुढे 3 आणि 4 ओवी आपल्याला काय सांगत आहेत की आपण सगळे मरणार आहोत, इथे राहण्यासाठी कोणच आलेलं नाही. आपण एक दिवस सगळेच या जगाचा निरोप घेणार आहोत आणि मग देवाच्या योजना आहेत आपल्यासाठी, त्या योजना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आता कोण मरणार आहे? सगळेच मरणार आहेत. मग तिथे राजा असो, राणी असो, सगळेच मरणार आहेत. श्रीमंत असो, गरीब असो, सगळेच मरणार आहेत. परंतु देवाची योजना आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे देवाला साजेसं असं जीवन आपल्याला जगायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे ओवी 5 ते 10 आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचे सामर्थ्य, प्रभू ख्रिस्त, देवपिता, पवित्र आत्मा हे सामर्थ्यशील आहेत. संपूर्ण जग ते सगळ्या कमांड देत आहे, संपूर्ण जगाला ते आज्ञा करत आहेत, त्याप्रमाणे जग त्याच्या आज्ञेप्रमाणे जात आहे. तर त्याबद्दल आपल्याला देवाला धन्यवाद द्यावायचा आहे. तो निर्माता आहे आणि देव निर्माताच नाही, त्यांनी निर्माण करून सगळं सोडलं नाही, तर तो दयाळू आहे, म्हणून देवाला धन्यवाद द्यायला हवा. गेल्या शुक्रवारी मी बोललो की आपण त्याची निर्मिती आहोत, त्याची जागा आपण कधीच घेऊ शकत नाही. तो निर्माता आहे, तो हे विश्व निर्माण करून त्याने आपल्याला वाऱ्यावर सोडलेलं नाही. आपल्या प्रत्येकावरती तो दया करत आहे, म्हणून त्याला आपण धन्यवाद द्यायला हवे. युगानुयुग सगळेच युग जे पृथ्वीच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत युगानुयुग ख्रिस्ताचा किंवा देवपित्याचा गौरव आपण प्रत्येकालाच करायचा आहे आणि देवाचं राज्य हे युगानुयुग राहणार आहे आपल्यामध्ये. त्यानंतर पुढे 147वा जो स्तोत्र आहे, जे स्तोत्र 147 त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कशासाठी देवाची उपकारस्तुती करायला हवी ते आपण थोडं आता समजून घेऊया. की यरुशलेमेवरील कृपेबद्दल उपकारस्तुती. यरुशलेमेवरती अनेक कृपा झाल्या, आपल्या प्रत्येकावरती कृपा होत आहेत आणि देवाच्या ठाई इगो नाही. इगो म्हणजे अहंकार नाही. हा अहंकार फक्त माणसाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो आणि देव अहंकारी नाही. देवाकडून आपल्याला शिकायचं आहे, आपण त्याची मुलं आहोत, परंतु आपल्यामध्ये मात्र तो अहंकार येतो आणि म्हणून देव जो अहंकारी नाही अशा देवाकडे आपण सतत जायला हवा, त्याच्यावरती विसंबून राहायला हवा. तो आपली काळजी घेणार आहे, म्हणून त्याच्याकडे खास आपल्याला जावं लागेल. यरुशलेमावर आलेलं संकट त्याने दूर केलं, कृपा यरुशलेमावरती झाली, तीच कृपा आपल्या प्रत्येकावरती होणार आहे. तो सामर्थ्यशाली आहे आणि कनवाळू आहे. कनवाळू म्हणजे काय? कंपॅशनेट. खूप त्याला दया येते, आपली गरज तो समजतो आणि आपली गरज समजून आपली गरज भागवत असल्याबद्दल, जशी यरुशलेमा लोकांची त्याने गरज भागवली, तो कनवाळू झाला, तो दयाळू झाला, त्याने मिसर देशातून त्यानं सोडवलं, तसं आपल्या प्रत्येक अडचणीतून तो आपल्याला सोडवणार आहे आणि म्हणून प्रभूची उपकारस्तुती आपल्याला करायची आहे. त्यानंतर यरुशलेमची पुनर्बांधणी 147 अध्याय ओवी 1 ते 6 किंवा 147 स्तोत्र ओवी 106 आपल्याला सांगत आहे की यरुशलेमाला मिसर देशातून सोडवलं, तसंच ना ते बॅबिलोनियन या देशातून सोडवलं. बॅबिलोनियनच्या त्रासातून त्यांनी वाचवलं लोकांना. बॅबिलोनियन म्हणजेच आजचं तेव्हाचं मिसर म्हणजे ते आताचं इजिप्त आणि तेव्हाचं बॅबिलोन म्हणजे आताचं इराक. यामध्ये आपल्या लोकांना, यरुशलेमच्या लोकांना बंदिवान केलेलं होतं आणि तेथे प्रभू ख्रिस्त, प्रभू पिता त्यांच्या मदतीसाठी धावून येतो. पुनर्बांधणी केलेली आहे, त्यांना त्या अडचणीतून वाचवलेलं आहे, त्यांना पुन्हा अगदी प्रॉमिस लँडमध्ये देवपित्याने त्यांना पुन्हा आणलेलं आहे. त्याबद्दल देवाची उपकारस्तुती करायला हवी. मिसर देशातूनच नव्हे तर बॅबिलोनियन म्हणजेच इराक या देशातून सुटका झालेली आहे, त्रासातून मुक्तता केलेली आहे. त्याबद्दल देवाला धन्यवाद. आपण सदोदित आपल्या पूर्वजांना वर केलेल्या उपकाराबद्दल देखील आपण देवाला धन्यवाद द्यायला हवेत, उपकारस्तुती करायला हवी. ते लोक जे
दीन गरीब अशी लोक त्यांनी आपल्या मायभूमीत परत आणलेले आहेत, ज्यांनाच आपण म्हणतो प्रॉमिस लँड किंवा एरुशलेम. गर्विष्ठात त्यांनी धुळीस मिळवलेला आहे. मरियम माता सतत सांगत असते तिच्या स्तोत्रामध्ये, मरीच्या स्तोत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि हेच आपण इथे पाहत आहोत 147 मध्ये, की दिनास उंचवलेला आहे आणि श्रीमंताला घालून दिलेला आहे. आणि हेच आपल्याला 147 या स्तोत्रात देखील पाहायला मिळते की दीन लोकांना त्याने मायभूमीत परत आणले, परंतु गर्विष्ठांना त्यांनी धुळीस मिळवली. म्हणजे ज्यांना ह्या इस्रायलच्या जनतेला त्या लोकांनी पकडून दिलेलं होतं, मिसर असो, इराक असो, बॅबलोन असो, येथे त्या लोकांना सगळे श्रीमंत होते, ते राजे होते, पण ते गर्विष्ठ होते आणि म्हणून त्याला धुळीस मिळवलेला आहे. त्यानंतर पुढचं स्तोत्र आपण अभ्यासूया. 147 मध्येच पुढची ओवी आहे 7 ते 11. यामध्ये काय दिलेलं आहे? परमेश्वर सर्वांना सर्व काही पुरवितो. म्हणजे काय? परमेश्वर केवळ आपलीच दया येते असं नाही, परमेश्वराला प्रत्येक जीवाची दया येते किंवा प्रभू परमेश्वर त्यांना सगळं काही पुरवत असतो. केवळ मनुष्यालाच तो पुरवत नाही, तर प्रत्येक जीव जो या पृथ्वीवरती जगत असतो त्या सगळ्यालाच प्रभू येशू ख्रिस्त पुरवत असतो. तर सर्व काही पुरवतो, सर्वांना सर्व काही पुरवतो. पशुपक्ष्यासाठी अन्न, घोड्यांसाठी बळ, डोंगरावरील गवत हे पशुपक्ष्यासाठी दिलं जाते. भूमीवरील करिता पाऊस, आपल्यासाठी पाऊस, आकाशातले ढग हे सगळ्या जीवांसाठी देवपिता निर्माण करत असतो आणि म्हणून त्याचे गौरवस्तुती आपण सदोदित करायला हवा. मनुष्याच्या पायानं शक्ती, आज आपण आहोत, जिवंत आहोत, आपण सर्व ठिकाणी फिरू शकतो, यासाठी बळ लागते, शक्ती लागते. ते बळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पुरवत असतो आणि म्हणून 147 स्तोत्र सांगत आहे 7 ते 12 की ह्या सगळ्या गोष्टीला, सर्व जीवांना, सर्व चराचरांच्या सजीवांना किंवा जीवांना प्रभू ख्रिस्त, प्रभू पिता, पवित्र आत्मा हे सगळं काही बळ पुरवत असतं, अन्न पुरवत असतं. म्हणून प्रभूची आपण स्तुती सदोदित करायला हवी. आपल्याला स्तोत्र पुढे सांगत आहे ओवी 1 ते 17 मध्ये, 1 ते 11 मध्ये की प्रभूचं बळ सदोदित आपण गायला हवं, भय बाळगायला हवं. म्हणजे आपल्याला प्रभूचे विश्वासात, भय म्हणजेच विश्वास, आपल्याला पित्याच्या प्रभूच्या सतत भयामध्ये किंवा विश्वासामध्ये वाढायचं आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया 147 स्तोत्र ओवी 12 ते 20 मध्ये जे बायबलमध्ये म्हटलेलं आहे ते आपण पुढे अभ्यासूया. यरुशलेमेवरील आशीर्वाद. यरुशलेम जी पवित्र भूमी आपण म्हणतो, देवाचे निवडलेले लोक, ते सदोदित आशीर्वादित केलेले होते, त्यांना संरक्षण पुरवलेलं आहे. अनेक वाईट लोकांकडून त्याच्यावरती अटॅक झाला, त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला, त्यांना हद्दपार करण्यात आलं, त्यांना घालून दिला. परंतु अशा परिस्थितीत पित्याने, प्रभूने त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना संरक्षण दिलेलं आहे. अनेक अशा संकटाला ते सामोरे गेलेले आहेत आणि पित्याने त्यांना सतत संरक्षण दिलेलं आहे. आज देखील ते संरक्षण तुम्हा आम्हाला मिळत आहे, आज देखील ते मार्गदर्शन तुम्हा आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल त्याच लोकांनी नव्हे तर आपण देखील प्रभूची स्तुती आराधना करायला हवी, प्रभूला उल्हासाने हालेलुया म्हणायला हवा, जयघोष करायला हवा, गौरव करायला हवा. कारण आपल्याला देखील प्रभू संरक्षण देत आहेत सर्व वाईटापासून, सर्व अनिष्ट शक्तीपासून, सर्व सैतानी वृत्तीपासून प्रभू आपल्याला संरक्षण देत आहे, तो मार्गदर्शन करत आहे. म्हणून प्रभूची आपण सदोदित ऋणी असायला हवे, आभार मानायला हवेत आणि तो सदोदित आपण त्याची मुलं आहोत आणि आपल्याला तो सदोदित आशीर्वाद देत असतो. सर्व वाईट विकृतीपासून आपलं तो संरक्षण करत असतो, सर्व सीमेपासून आपल्याला तो संरक्षित ठेवत असतो. म्हणून प्रभूला धन्यवाद द्यायला हवेत. त्याचे नियम, त्याचे निर्णय, त्याचे हुकूम, त्याचे वचन खूप सुंदर आहेत आपल्या सगळ्यासाठी. त्याच्या आज्ञा, त्याचे शब्द हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि ह्या नियमाद्वारे, या आज्ञेद्वारे, या हुकुमाद्वारे, या निर्णयाद्वारे आपल्याला प्रभूचं मार्गदर्शन मिळतं. सदोदित आपण बायबलमध्ये बघतो, धर्मगुरू प्रवचनात आपल्याला सदोदित ख्रिस्त कसं आपला सांभाळ करतो याचं मार्गदर्शन सदोदित करत असतात आणि म्हणूनच प्रभू आपल्याला संरक्षण देत असतो, तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो आणि म्हणून प्रभूला आपण धन्यवाद द्यायला हवेत. त्यानंतर 148 स्तोत्र आपण पुढे जात आहोत. 148 स्तोत्र आपल्याला सांगत आहे की अखिल निर्मितीबद्दल उपकार स्तुती. जी काही निर्मिती प्रभू पित्याने निर्माण केलेली आहे, ती निर्मिती करून सोडली नाही, तर त्या निर्मितीची प्रभू पिता हा सदोदित काळजी घेत असतो आणि म्हणून प्रभू पित्याला आपल्याला धन्यवाद द्यायला हवेत, कारण त्याने आपली निर्मिती केलेली आहे.
त्यानंतर पुढे म्हटलेलं 148 स्तोत्र ओबी 1 ते 6 मध्ये उद्वलोकी परमेश्वराला गौरव. उद्वलोकी म्हणजे काय? म्हणजे पृथ्वीवरती आपण देवाचा गौरव करतोच, परंतु स्वर्गात देखील देवाचा गौरव होत असतो. आणि तो कोणी करावा? स्वर्गातील सैन्यानी, स्वर्गातील देवदूतांनी, दिव्य दूत आहेत ते देखील पित्याला गौरव करीत आहेत स्वर्गामध्ये. आपणच फक्त पृथ्वीवरती देवाचा गौरव करत नाही, तर स्वर्गात देखील देवाचा गौरव होत आहे. सूर्य चंद्र जे आकाशात आहेत ते देवाला धन्यवाद देत आहेत. तर आपणच देवाला धन्यवाद देतो. सूर्य, तारे, चंद्र हे सगळेच देवाला धन्यवाद देत आहेत. जले म्हणजे नदी, नाल्या, समुद्र हे देवाला धन्यवाद देत आहेत. आकाशातील जले, आकाशावरील जले असे म्हटलेलं आहे. आकाशात देखील जले आहेत, तेथे प्रवाह आहेत, ते देवाला धन्यवाद देत आहेत. त्यांनी सगळ्यांनीच प्रभूची स्तवन करावे असं म्हटलेलं आहे. स्तोत्रकार सांगतो केवळ पृथ्वीवरील लोकांनीच नव्हे, तर स्वर्गातील सैन्याने आणि देवदूतांनी देवाला धन्यवाद द्यायला हवेत. निर्मिती आणि नियमन म्हणजे देवाने जे आपल्याला नियम घालून दिलेले आहेत. आपल्याला सांगितलं की ही गोष्ट केलीच पाहिजे किंवा ही गोष्ट करायचीच नाही, त्याचं बंधन आपण ठेवायला हवं. जे नियम पित्याने आपल्याला घालून दिलेले आहेत त्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायला हवेत. जी निर्मिती देवाने आपल्यासाठी केलेली आहे, आपल्याला जे काय अन्न पुरवलं जात आहे, ज्या गोष्टी आपल्याला पुरवल्या जात आहेत त्याबद्दल देवाला आपण धन्यवाद द्यायला हवा. पृथ्वीवरून, आता हे झालं स्वर्गातून देवाचं गौरव. पृथ्वीवर कोण आहात? आपण आहोत. पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, तर ह्यांना देखील देवाला धन्यवाद द्यायचा आहे. अग्नीला देवाला धन्यवाद द्यायचा आहे. सरपटणारे प्राणी हे देवाला धन्यवाद देणार आहेत. उडणारे पक्षी, राजे, प्रजा, अधिपती, न्यायाधीश, कुमार, कुमारी, वृद्ध, तरुण अशा सर्वांनी परमेश्वराचं स्तवन करण्याचं आव्हान या स्तोत्रामध्ये, स्तोत्र संहितामध्ये म्हटलेलं आहे. तर केवळ मनुष्य प्राण्यांनीच नव्हे, तर प्राण्यांनी, उडणारे पक्षी, राजे, प्रजा, अधिपती, न्यायाधीश, कुमार, कुमारी, तरुण, वृद्ध, तरुण अशा सर्वांनी परमेश्वराचे स्तवन करायला हवे. आपण लाजतो, प्रेज द लॉर्ड म्हणायला आपल्याला भीती वाटते, लोक हसतील का? परंतु हे स्तोत्र काय सांगते ते बघा. 148 7 ते 14 की प्रत्येकाने देवाला धन्यवाद द्यायला हवा. तरुण, तरुणी, वृद्ध, न्यायाधीश, कुमार म्हणजे सगळे, उडणारे पक्षी, राजे, प्राणी, वनपशु, ग्रामपशु, फळझाडे, टेकड्या, पर्वत, वादळ, धुके, हिम, गारा, अग्नी, जलाशय, जलचर, पाणी या सगळ्यांनीच देवाला धन्यवाद द्यायला हवा. हे स्तोत्र आपल्याला सांगत आहे. मग लाजायचं कशाला? मग कोणाची भीती? मग आपण सगळ्यांनीच देवाचा गौरव सदोदित करायला हवा हे स्तोत्र सांगत आहे. यासाठीच मी अगदी सुरुवातीला, या प्रार्थनेच्या सुरुवातीला गेल्या शुक्रवारी आणि या शुक्रवारी त्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, जेणेकरून आपण अधिकाधिक संख्येने, मोठ्या संख्येने कुटुंबात एकत्र येऊन देवाचा गौरव सगळ्यांनीच करायला हवा. त्यानंतर पुढे स्तोत्र 149 म्हणत आहे, इस्रायलवरील उपकाराबद्दल स्तुती करावी. इस्रायलवरती कशाला? तर आपल्याला ठाऊक आहे इस्रायलवरती उपकार कसे झालेत. आणि आपण इस्रायलच्या, त्याचेच पूर्वज, ते आपले पूर्वज आहेत इस्रायल, आपण त्याचे लेकरे आहोत. तिथूनच आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि इस्रायल लोकांवरती केलेल्या उपकाराबद्दल आपण देवाला धन्यवाद द्यायला हवा. कारण ते नसते तर आज आपण नसतो. आपल्याला देव कळलाच नसता, ख्रिस्त समजलाच नसता. हे समजलं कारण आपले पूर्वज इस्रायल ह्यांची मुक्तता केलेली आहे, त्याबद्दल देवाला धन्यवाद देत आहोत. आणि आपली निर्मिती केल्याबद्दल देवाला आपल्याला धन्यवाद सदोदित द्यायला हवा. त्यानंतर पुढे मुक्त झालेल्या लोकांकडून उपकार स्तुती. मुक्त, तुम्ही आम्ही प्रत्येक जण मुक्त झालेलो आहोत आपल्या मूळ पापापासून, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायला हवा. इजिप्तच्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त केलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायला हवा. परंतु आपल्याला प्रत्येक संकटातून देव सोडवत आहे. प्रत्येक संकटात आपली तो काळजी घेत आहे, तो समर्थ आहे सगळ्या संकटातून आपला बचाव करण्यासाठी. म्हणून आपण देवाला धन्यवाद द्यायला हवा. तेवढंच नव्हे तर अंथरुणावरती म्हणजे कोण? जे आजारी आहेत ते आजारी लोकांनी देखील देवाला धन्यवाद द्यायला हवा. सदोदित, व्याधी, रोगी, आजारी, आळशी असे जे अंथरुणावर पडलेले आहेत सगळ्यांनीच अगदी खऱ्या अंतकरणाने, मनाने, शुद्ध अंतकरणाने देवाला धन्यवाद द्यायला हवे सदोदित, अगदी मरेपर्यंत. त्यानंतर भविष्यात येणारे जे संकट आहे, भविष्यात येणारे संकट, आपल्याला सध्या करोनाचं संकट आहे. त्यानंतर पुढे आपल्या पुढे संकटे उभे राहू शकतात. त्यात भविष्यात येणाऱ्या संकटातून आपली मुक्ती व्हावी म्हणून देवाची उपकार स्तुती. आपल्याला ठाऊकच नाही भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे, काय होऊ शकतं आपला, तर तिथून मुक्ती आपली होणारच आहे. म्हणून देवाची स्तुती आपण अगोदरच करायला हवी.
आणि आपला विजय नक्कीच आहे, विजयाची हमखास खात्री आहे. प्रभू ख्रिस्त आपल्याला घालून देणार नाही किंवा तो आपल्याला असं धडपडत सोडणार नाही, रडत सोडणार नाही रस्त्यावरती. तर तो सतत आपल्या येणाऱ्या कोणत्याही अडचणीतून आपली मुक्ती करणार आहे. त्याबद्दल देवाला आपण धन्यवाद द्यायला हवा. परमेश्वराचा शब्द हा अनंत काळ टिकणारा आहे. त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे, त्याने नियम घालून दिलेले आहेत. ते नियम कधीच व्यर्थ जाणार नाही. तो आपली काळजी घेणार आहे. तो शत्रूपासून आपलं संरक्षण करणार आहे. कोणताही शत्रू धडपडतील, पण आपलं मात्र चांगलं संरक्षण तो करणार आहे. शत्रूला तो घालवून देणार आहे. परंतु आपण दीन नम्र त्याच्याकडे गेल्यानंतर नम्र हृदयाने आपल्याला तो उंचवणार आहे, श्रीमंतांना तो घालून देणार आहे. त्यानंतर शेवटचं स्तोत्रावरती मिळतं 150वा स्तोत्र. हालेलुया स्तोत्राच्या मालिकेतील व संपूर्ण स्तोत्र संहितेतील हे शेवटचे स्तोत्र. 150व स्तोत्र हे सगळ्यात शेवटचं स्तोत्र. त्या स्तोत्राची सुरुवात केलेली आहे स्तवन करा म्हणजे हालेलुया करा. हालेलुया शब्द वापरलेला आहे स्तोत्राच्या सुरुवातीलाच. आणि त्या शब्दाद्वारे आपल्याला जणू काही सांगत आहे की कंक्लुजन करत असताना, शेवट करत असताना स्तोत्राचं प्रभू पिता आपल्याला सांगत आहे की स्तोत्रसंहिता ज्याने स्तोत्र लिहिले तो सांगत आहे की मी हालेलुयाने हे शेवटचं स्तोत्र सुरुवात करत आहे आणि त्याचा शेवट देखील हालेलुया शब्दाने स्तोत्रकार स्तोत्रसंहितेत करत आहे. त्यामुळे सदोदित देवाचं कसे उपकार करावे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, जन्मापासून मरेपर्यंत देवाचं गौरव सदोदित आपल्या मुखातून व्हावा हे स्तोत्र करायला आपल्याला सांगायचं आहे ना. हे 150व स्तोत्र आपल्याला अधिक बारकाईने लक्ष देऊन ऐकायचं आहे. तिथे म्हटलेलं आहे की जेव्हा आपण प्रभूचं गौरव करतो तेव्हा केवळ मुखानेच नव्हे तर आपलं टाळ्या वाजून त्याच्या व्यतिरिक्त 8 वाद्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे ना. 8 वाद्य कोणते आहेत? ते वाद्य आपल्याला वाजवायला हवेत प्रत्यक्षात. आणि ते वाद्य वाजवलं तर प्रभूची स्तुती अधिक होणार आहे. आणि म्हणून हे 8 वाद्य वापरून देवाचा गौरव करण्यासाठी आपल्याला देऊळ माता किंवा स्तोत्रसंहिता आपल्याला निमंत्रण देत आहे. तर हे 150 ओवी 3 ते 5 150 स्तोत्र ओवी 3 ते 5 मध्ये 8 जे वाद्य आहेत त्यांच्याविषयी येथे लिहिलं गेलेलं आहे. काय ते वाद्य आहेत? तर त्या वाद्याचं नाव आहे सतार, कर्णा, वीणा, डफ, तंतुवाद, बासरी, खळखळणारी टाळ आणि झणझणणाऱ्या झांजा या 8 वाद्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आपण फक्त स्तुती करत असताना टाळा वाजवत असतो, ती थोडीशी म्युझिक चालू असते, परंतु हे 8 वाद्य आपल्याला वाजवायचे आहेत. तर ती खरी स्तुती. त्या पलीकडे आपल्याला सांगत आहे की तुम्ही नृत्य करा. नृत्य म्हणजे काय? डान्स. त्याचा अर्थ असा नाही की धांगाडधिंगा नाही. आपण चर्चमध्ये आहोत त्याचं भान ठेवून आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन नृत्य करू शकतो आणि देवाला धन्यवाद देऊ शकतो. आपण कधी कधी काही सणाच्या वारीला आपण बघतो की बिशप येतात, काही सणाच्या दिवशी बाहेरचे धर्मगुरू येतात, तेव्हा आपण नृत्य सादर करत असतो चर्चमध्ये दिवसाच्या सुरुवातीला. त्या नृत्याद्वारे आपण देवाला धन्यवाद देत असतो. ते तिथे टाइमपास करण्यासाठी नाही ठेवत आपण नृत्य तिथे की काहीतरी करायचं म्हणून आपण करतो, नाही. त्या नृत्याद्वारे आपण देवाला धन्यवाद देत आहोत आणि म्हणून ते नृत्य तिथे देवळामध्ये केलं जात असते. त्यानंतर सजीव प्राण्याकडून उपकार स्तुती शेवटचा ओवीवरती मिळत आहे की त्यामध्ये 150वा अध्याय ओवी 6 स्तोत्र 150 ओवी 6 मध्ये सांगितलेलं आहे की प्राण्याकडून देखील उपकार स्तुती होते. त्यानंतर कोणाची स्तुती करावी हे प्रश्न केलेले आहेत शेवटच्या स्तोत्रामध्ये. तर स्तुती कोणाची करायची? आपण गौरव कोणाचा करत आहोत? माणसाचं नाही करत. आपण गौरव कधी कधी लोकांचा करतो, माणसाचं करतो, पण हा गौरव कोणाचा करावा? कोणाची स्तुती करावी? माणसाची? हे स्तोत्र सांगते केवळ देवाची स्तुती करावी, परमेश्वरची स्तुती करावी. आपण परमेश्वरची स्तुती सोडून या जगात गुरफटलेलो आहोत ऐहिक जगामध्ये आणि लोकांची स्तुती करत आपण फिरत आहोत. हे फार चुकीचं आहे. लोकांकडे जे आहे ते देवाकडूनच आलेलं आहे. मग त्याबद्दल लोकांची स्तुती करायला हवी की देवाची स्तुती करायला हवी? आपण निर्मितीची स्तुती करतो. निर्मितीची स्तुती करू नका, ते देवाकडूनच आलेलं आहे. एखादा व्यक्ती चांगलं गायन करू शकतो, त्याबद्दल त्याची स्तुती करायची गरज नाही, देवाची स्तुती करा. कारण त्या गायन करणाऱ्या व्यक्तीला आवाज किंवा म्युझिशियनला ती कला हे सगळं देवाकडून आलेलं आहे. मग कोणाची स्तुती आपण करायला हवी? माणसाची का देवाची? स्तुती फक्त देवाची करायला हवी. आणि स्तुती कशासाठी करावी? का करावी? कारण त्याने आपल्याला निर्माण केलं आहे, तो निर्माता आहे, तो पराक्रमी आहे.
त्याबद्दल त्याची स्तुती करायला हवी. आपण का आहोत? आपण देवापुढे काहीच नाही आहोत. मग आपण आपली स्तुती करावी का? त्यापेक्षा देवाच्या पराक्रमाबद्दल त्याची स्तुती करावी. जे काही दिलेलं आहे देवाने आपल्याला, जे काही निसर्ग दिलेला आहे, ज्या काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, आपलं कला कौशल्य, टॅलेंट, सगळ्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायला हवेत. त्याची स्तुती करायला हवी. कुठे स्तुती करावी? हे चांगले प्रश्न आहेत की कुठे स्तुती करावी. तर ही स्तुती पवित्र स्थानी, देवळात आणि अंतराळात ही स्तुती करावी. आणि कशी स्तुती करावी? देवाची स्तुती करण्यासाठी आपलं तोंड उघडत नाही, पण देवाची स्तुती करण्यासाठी आपण मिसाच्या वेळेला देखील गायन मानतो. त्या गायनाद्वारे देवाची स्तुती करायला हवी. वादक वाजून देवाची स्तुती करायला हवी. नृत्य करून, डान्स करून आपण देवाची स्तुती करायला हवी. कोणी करावी ही स्तुती? हे प्रश्न दिलेले आहेत. 150 स्तोत्र 26:6 वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणाची स्तुती करावी आणि कोणी करावी. तर कोणी करावी? आपण सगळ्यांनी. प्रत्येक सजीव प्राण्याने स्तुती करावी. सजीव प्राणी आपणच आहोत का? पशु पक्षी प्राणी हे सगळे सजीव आहेत ना, तर प्रत्येकाने देवाची स्तुती करावी. कदाचित ते नृत्य करू शकत नाही. हा, पशु पक्षी नृत्य करू शकतात, परंतु एखादा ते वेगवेगळे आवाज काढून देवाची स्तुती करू शकतात, परंतु कदाचित त्यांना काही म्युझिक वाजवता येणार नाही. माणसं म्युझिक वाजवू शकतात, वेगवेगळे हे वाजवून देवाची स्तुती करू शकतात, पण प्राणी करू शकत नाही. पण मग माणसाला जर शक्य असेल ते शक्य करून वेगवेगळी वाद्य वाजवून देवाची स्तुती करायला हवी. प्रत्येक सजीव प्राण्याने देवाची स्तुती करायला हवी. प्रत्येक जीव जो स्वर्गातील आणि पृथ्वीवर, त्या सगळ्यांनीच देवाची स्तुती करायला हवी. आणि त्यानंतर 106 मध्येच हे स्तोत्र संपत आहे. आणि हे स्तोत्र संपत असताना शेवटचा शब्द या स्तोत्रकाराने वापरलेला आहे, तो आहे हालेलुया. सगळं काय आलं, सुरुवाती हालेलुया, शेवटी हालेलुया. म्हणजे सदोदित आपल्यावरती जे काही प्रभू ख्रिस्त उपकार करत आहे, पिता उपकार करत आहे, पवित्र आत्म्याचे उपकार आहेत, त्याबद्दल अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला प्रभूची सुरुवात करत आहे. स्तोत्रसंहिता यामध्ये अगदी शेवट करत आहे त्या शब्दाने हालेलुया. हालेलुया म्हणून म्हणजेच काय? देवाचं सदोदित स्तवन करत राहा, असं आपल्याला सरतेशेवटी सांगितलेलं आहे. आणि सरतेशेवटी तेच म्हटलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभूचा गौरव असो, परमेश्वराचे स्तवन करा. अशा प्रकारे ते हा जो 146 स्तोत्रसंहिता आहे त्याचा शेवट होत आहे. ते शेवटचं वाक्य मी पुन्हा बोलत आहे की आपल्याला सांगत आहे की आपण सदोदित प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभूचं गौरव असो, प्रभूचे स्तवन करा, अशा शब्दामध्ये हे समाप्त होत आहे. म्हणजे आपल्याला सांगत आहे की आपण सदोदित आपण स्तवन करत राहायला हवा. हालेलुया शब्दात तर आपल्या मुखात सदोदित असायला हवा, कारण त्याचद्वारे आपण दाखवून देतो की मी ख्रिस्ताचा निवडलेला आहे, मी ख्रिस्ताचा लाडका आहे, देवाचा पुत्र आहे, हे आपण दाखवणार आहोत. तर इथेच मी माझा टॉक इथे संपवत आहे. गेल्या शुक्रवारी आणि या शुक्रवारी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की यापुढे आपण ही प्रार्थना संघ सुरुवात पुढे नेणार आहोत. पण सुरुवातीलाच मला वाटलं की कदाचित ही स्तुती आराधना का करावी, त्याचं महत्त्व काय बायबलमध्ये, हे मी गेल्या शुक्रवारी या शुक्रवारी स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला कळलेलं असेल की देवाची स्तुती का करावी, हालेलुया शब्द किती महत्त्व आहे. हालेलुया शब्दाद्वारे आपण देवाचे स्तवन करत आहोत. लाजायचं नाही, भिहायचं नाही कोणाला, आणि अगदी उघड लोकांना दाखवून द्यायचा की मी देवाचा आहे. आणि म्हणून बिनधास्तपणे सगळ्यांसमोर प्रेज द लॉर्ड बोलायला भ्यायचं नाही. हात उंच करून टाळ्या वाजवून देवाला गौरव द्यायचा आहे. 8 वाद्य दिलेले आहेत, ते 8 वाद्य आपल्याला वाजवायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला आता सध्या करोनामुळे आपण येऊ शकत नाही, परंतु जेव्हा आपलं चर्च सुरू होईल तेव्हा मोठ्या संख्येने येऊन प्रत्येक शुक्रवारी या प्रार्थना संख्येत आपण सहभाग घ्यावा. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहेत. शेवटची प्रार्थना मी करत आहे आपल्यासाठी. सगळे उभे असता. प्रभू तुम्हा बरोबर असो. हे प्रभू श्री ख्रिस्त, आम्हाला दिलेल्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. आम्हावर केलेल्या अनेक उपकाराबद्दल तुला धन्यवाद देत आहोत. तू आमच्या पूर्वजांचा सांभाळ केलेला आहे, त्याचप्रमाणे तू आज आमचा देखील सांभाळ करणार आहेत आणि आमच्या येणाऱ्या पिढीचा तू सांभाळ करणार आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद. आम्हाला दिलेल्या दैनंदिन गरजा पुरवल्याबद्दल तुला धन्यवाद. आमच्या मुलाबाळाला आशीर्वाद केल्याबद्दल तुला धन्यवाद. आमची प्रार्थना आहे, तुझ्याकडे विनंती आहे, विनवणी आहे की सध्या आम्ही त्रासातून जात आहोत. करोनामुळे सर्व जग त्रासलेलं आहे. आमचा त्रास तू तुझ्या इच्छेप्रमाणे बरा कर. आम्हाला यातून वाचव, या संकटातून.
ही प्रार्थना मी तुझा पुत्र प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाने करीतो. सर्वसंत परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणास लाभो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला फादराने आपल्या धर्मगुरूने चांगला संदेश दिला आणि शेवटचा आशीर्वाद आपण स्वीकारलेला आहे. आपण शेवटच्या गीतामध्ये सहभाग घेऊन पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला उंचावूया. आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. उसका कोई भी वादा ना होता अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा ना होता अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा. उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी पूरा होगा, देखेगा सारा जहां. मेरा आने का वादा भी पूरा होगा, देखेगा सारा जहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां. देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. ये विश्वास है मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा ना रहेगा अधूरा. ये है मेरा जो होगा पूरा, सपना ये मेरा न रहेगा अधूरा. ये विश्वास मेरा, तेरे संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां. तेरे संग हम रहेंगे अपने यीशु के, देखेगा सारा जहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां. देखेगा सारा जहां. धीरे आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के
देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ। नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ, मेरा यीशु रहता वहाँ, मेरा यीशु रहता